नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट वेळोवेळी घर बसल्या या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघायला मिळतील. तर मंडळी, हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही देवरुख बाजारपेठ आहे. आणि ह्या देवरुख बाजारपेठेपासून मोजून आतमध्ये गाव वस्तीमध्ये 9 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. टोटली ही जागा 9 गुंठ्याची ही जागा आहे, शेतजमिनीची जागा आहे. नदीला टचमध्ये असलेली ही जमीन आहे. तर मंडळी, बघू शकता तुम्ही, ही समोर दिसते ही नदी आहे. आणि ह्या नदीला टचमध्ये असलेला हा टोटली 9 गुंठे शेतजमिनीचा प्लॉट आहे. या ठिकाणी 9 गुंठे जागेचा जो सातबारा आहे तो सामायिक आहे. या ठिकाणी तुम्हाला बिनशेतीचा तुकडा परमिशन आणून ही जागा विकत घेता येऊ शकते. टोटली 9 गुंठेची जागा गावाकडे घर बांधण्यासाठी, विकेंड हाऊस बांधण्यासाठी किंवा सेकंड होम तुम्हाला गावाकडे हवं असेल त्यासाठी उपयोगी अशी ही जमीन आहे. अप्रतिम, अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. वाडी वस्तीमध्ये आहे, भर वाडी वस्तीमध्ये ही जागा आहे. आजूबाजूला वस्ती आहे, नदीच्या पलीकडे मोठी वस्ती आहे. आणि पाठच्या साईडला सुद्धा आपल्या प्लॉटच्या साईडला म्हणजे लागूनच वस्ती आहे. म्हणजे आजूबाजूला भर वाडी वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे. प्लॉटमध्ये जमीन मालकाने चौतरा बांधलेला आहे, दगडी चौतरा, काळ्या दगडाचा चौतरा या ठिकाणी बांधलेला आहे. 25x30चा चौतरा या ठिकाणी बांधलेला आहे. आणि नदीला टचमध्ये असलेली ही जागा, खूप सुंदर प्लॉट आहे. वाडी वस्तीमध्ये आहे, मराठा समाजाची वस्ती आहे. आजूबाजूला कुणबी मराठा समाजाची वस्ती आहे. हे समोर तुम्ही बघता, ही ह्या साईडला वस्ती आहे, नदीच्या पलीकडे वस्ती आहे. हे समोर दिसतंय घर, या साईडला वस्ती आहे. आणि जवळजवळ मोठी लोकवस्ती असलेला आजूबाजूला एक गाव आहे. आणि ह्या गावामध्ये असलेली ही जमीन आहे. नदीला टचमध्ये असलेली ही जागा आहे. ही समोर तुम्हाला घरं दिसत आहेत, तसेच ही नदी दिसते. या साईडला हा जो साफसफाई केलेला जो प्लॉट आहे तो आपला प्लॉट आहे. ही साफसफाई समोर दिसते, ही साफसफाई केलेली आहे. आणि ह्या पायऱ्या आहेत, या पायऱ्याने टप्प्याटप्प्याने वर गेला की चौतरा आहे, चौतरा बांधलेला आहे. या साईडला डांबरी रोड आहे, हा समोर दिसतोय तो. आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे समोर. हा बघू शकता तुम्ही लाईव्ह दृश्य. या ठिकाणी ही नदी आहे. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत या नदीला पाणी वाहतं असतं. एप्रिल आणि मेमध्ये या ठिकाणी पाणी कमी होतं. नंतर मग या ठिकाणी डबकी आहेत, त्या डबक्यांमध्ये पाणी असतं. हा समोर दिसतो हा ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजच्या समोरच असा हा लागून, आणि ह्या नदीचा फ्रंटेज आहे. या साईडला तुम्ही बघू शकता, हा पूर्ण फ्रंटेज आहे. जवळजवळ नदीचा भरपूर फ्रंटेज आहे या ठिकाणी. आणि नदीला पाणीसुद्धा चांगलं पाणी आहे, गोड पाणी आहे. या ठिकाणी वाडीतील लोक कपडे धुण्यासाठी येत असतात. बघू शकता तुम्ही. आणि वरच्या साईडला एक मंदिर आहे हनुमंताचं, त्याच्या साईडला हा प्लॉट आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. वाडी वस्तीमध्ये, भर वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या ठिकाणी राहू शकता, घर बांधून राहू शकता. 1 गुंठ्यामध्ये घर बांधू शकता. उरलेल्या प्लेसमध्ये तुम्ही आपलं प्लांटेशन करू शकता. ह्या साईडला हे एक आंब्याचं मोठं झाड आहे. या साईडला ही सागवण आहे. हे समोर दिसते ही सागवनाची झाडं आहेत. आपूस आंब्याचं एक मोठं झाड आहे. आणि खालच्या साईडला एक काजूचं मोठं झाड आहे, लागतं झाड आहे ते पण.
आणि हा असा पूर्ण हा साफसफाई केलेला प्लॉट आपला आहे. या साईडला काजूचं झाड आहे, डाव्या हाताला मोठं झाड आहे. आणि या साईडला असा चौतरा बांधलेला आहे. या साईडला चिऱ्याचा चौतरा बांधला आहे, तो पडवीसाठी आहे. आणि हा काळ्या दगडाचा चौतरा आहे, तो घर बांधण्यासाठी बांधला आहे. म्हणजे पूर्ण असं त्याच्यावर काम केलेलं आहे या प्लॉटवर. आणि गाव वस्तीमध्ये जागा तुम्ही शोधताय, नदीच्या शेजारी शोधताय जागा, पाणी हवं आहे आपल्याला, लाईट कनेक्शन हवं आहे, त्यासाठी उपयोगी ही जागा आहे. हे समोर तुम्हाला दिसते हे काजूचं झाड आहे. आणि या काजूच्या झाडाच्या पलीकडे एक लाईटीचा पोल आहे, तिथे लाईट कनेक्शन आलेलं आहे. आणि त्या काजूच्या बुंदाच्या बाजूने पाण्याचं म्हणजे ग्रामपंचायत नल पाणी योजनेचं पाणी आपल्या प्लॉटच्या बाजूने गेलेलं आहे. हा चौतरा बांधलेला आहे आणि हा चौतऱ्यावर तुम्ही घर बांधू शकता. अप्रतिम असा व्ह्यू आहे आणि घरातून तुम्हाला नदीचा व्ह्यू दिसू शकतो. आणि हा जो चौतरा बांधला आहे तो दिशा बघूनच बांधलेला आहे. समोर हा चौतरा दिसतोय तो. आता हे पूर्ण मी साफसफाई केली आहे, अजून थोडीशी साफसफाई बाकी आहे. या साईडला पण एक रोड येतो मंदिराकडे. हा वरचा तो कच्चा रोड आहे, तो मंदिरामध्ये जातो हनुमंताच्या. आणि त्या साईडून खालच्या साईडून डाव्या हाताने एक जातोय तो डांबरी रोड, तो पलीकडे वाडी आहे. ब्रिजच्या बाजूलाच वाडी वस्ती आहे, म्हणजे वाडी वस्ती लांब नाही आहे. आणि असं घर बांधलं तर तुम्हाला एक व्ह्यू चांगला दिसू शकतो, नदीचा व्ह्यू दिसू शकतो. आणि या ठिकाणी प्लांटेशन तुम्ही करू शकता, लागवड चांगली करू शकता. नारळ, सुपारी, चिकू, पेरू अशी झाडं या ठिकाणी तुम्ही लावू शकता. तुम्हाला घर बांधण्यासाठी जी पण मदत हवी ती तुम्हाला या ठिकाणी मी देऊ शकतो, कारण ही जागा ही माझ्या गावामध्येच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे पण मदत हवी आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी नक्कीच देऊ शकतो. नदीच्या पलीकडे माझं घर आहे या साईडला. आणि ही नदी बघू शकता तुम्ही, मस्त पाणी आहे या साईडला नदीला. आणि मातीचा प्लॉट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी भाजीपाला असेल, तुम्हाला असं म्हणजे नारळ सुपारीची झाडं लावायची असतील. या साईडला अजून प्लॉट आहे बाकी. हा समोर दिसतोय साफसफाई केलं, ह्याच्या साईडला डाव्या हाताला अजून बराचसा प्लॉट बाकी आहे साफसफाई करायचा. 1-2-3 गुंठे नक्कीच साफसफाई करण्याचं बाकी आहे. ते तुम्हाला या ठिकाणी प्लॉट तुम्ही घेतलात तर तुम्हाला या ठिकाणी साफसफाई करून दिली जाईल. या ठिकाणी ही जागा तुम्ही मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येता या जागेपर्यंत, तर तुम्हाला 5 ते 6 तास मुंबईतून कारने तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागू शकतात. कारण 300 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. तसेच देवरुख बाजारपेठेपासून 9 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच आपल्या प्लॉटच्या बाजूला बस थांबा आहे, ST बसचा थांबा आहे. कारण दिवसातून 4 ते 5 बस आपल्या गावामध्ये येत असतात. त्याच्यामध्ये ST ची जी गाडी आहे ती आपल्या प्लॉटजवळ थांबते, ST बस. तसेच पिठाची गिरण असेल, किराणा मालाची दुकानं असतील ती आजूबाजूलाच आहेत. दवाखाना आपल्या प्लॉटच्या पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर दवाखाना आहे. मेडिकल असेल किंवा शैक्षणिक वैद्यकीय सुविधा ह्या सर्व आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत. तर नक्कीच मंडळी, गावामध्ये गाववस्तीमध्ये जागा विकत घेत आहे तर आजचा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि अप्रतिम असा प्लॉट आहे, अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. गावामध्ये मोबाईल नेटवर्क आहे, इंटरनेट आहे, या ठिकाणी वायफाय सुविधा आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. कारण आपल्या प्लॉटच्या बाजूनेच केबल गेली आहे वायफाय कनेक्शनची. तर या ठिकाणी वायफाय कनेक्शनसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. पाण्याची कोणतीही अडचण नाही, या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी बोरवेलला पाणी तुम्हाला 25-30 फुटावर बोरवेलला पाणी मिळू शकतं. ग्रामपंचायतीचं पाणी या ठिकाणी अवेलेबल आहेच. तर लाईट, पाणी, रोड या तिन्ही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मंडळी, वेळ घालवू नका, लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या. या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी 5 लाख रुपये सांगतो आहे. जागेच्या किमतीमध्ये कमी करून दिलं जाईल तुम्हाला. या ठिकाणी हा प्लॉट 4 लाख रुपयामध्ये मिळू शकतो.
पण ॲडिशनल खर्च जो आहे वरचा म्हणजे तुकडा परमिशनचा तो तुम्हाला करावा लागेल. अन्यथा या जागेची फायनल किंमत आम्ही या ठिकाणी 4.5 लाख रुपये सांगतो आहे. जर तुम्ही तुकडा परमिशनचा खर्च केलात तर तुम्हाला या ठिकाणी हा प्लॉट 4 लाख रुपयामध्ये दिला जाईल. तर मंडळी, वेळ घालवू नका, जागा चांगली आहे, जागेला भेट द्या. तसेच जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे समोर जे दिसतंय ना झाड, हे हापूस आंब्याचं झाड आहे. तर मंडळी, मी जास्त इथे या ठिकाणी तुमचा वेळ घेत नाही आहे. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.